तर मराठ्यांना आरक्षण देऊनही फडणवीस टीकेचे धनी ठरतायत असं म्हणत भाजपच्या चित्रा वाघ यांनी मनोज जरांगेंवर निशाणा साधलाय। तर फडणवीसांनी दिलेलं आरक्षण उद्धव ठाकरेंना टिकवता आलं नाही। विरोधकांनी ओबीसीतून मराठा आरक्षण देण्याच्या मागणीवरती भूमिका स्पष्ट करावी असं आवाहनही यावेळेला चित्रा वाघांनी दिलं। जरांगे सध्या शिंदे किंवा अजित पवार यांना नाही तर फक्त फडणवीसांना टार्गेट करतायत, का वाटतं तुम्हाला? आता जे समोर आहे ते दिसतंय। ज्या माणसाने इतके मराठा मुख्यमंत्री होऊन गेले, जे त्याच्यावर चकार शब्द बोलायला तयार नाही, ज्या माणसाने आरक्षण दिलं, ज्या माणसाने मराठा समाजासाठी आजपर्यंत जे केलं ते कुठल्याच मुख्यमंत्र्याने त्या ठिकाणी केलं नाही मराठा समाजाच्या, तरी सुद्धा आज देवेंद्रजी त्या ठिकाणी टीकेचे धनी ठरतायत। मला असं वाटतंय की त्यांचा चांगुलपणा जो आहे की काहीही न बोलणं पण एका शब्दानेही त्याच्यावरती उत्तर न देणं, मला असं कधी कधी वाटतं की हा चांगुलपणाचा गैरफायदा कुठेतरी घेतला जातोय। 10% आरक्षण दिलेलं आहे, त्याच्यातून मराठा समाजासाठी जे जे काही काम केलंय ती कामाची मांडणी आम्ही करतोय। जवळपास 54 अशा मोर्चांना देवेंद्रजी सामोरे गेलेत शांततेपणे, संयमाने। उद्धव ठाकरेंनी एकही नाही केलंय, एकही नाही दिलेलं आरक्षणही टिकवलं नाही। आणि आता जे सांगतायत ना सगळे, तर सगळ्यात आधी हे तुम्ही स्पष्ट करा की ओबीसीतून आरक्षण द्यायच्याबद्दल तुमची भूमिका काय आहे। जी जरांगेंची मुख्य मागणी आहे त्याबद्दल तुमची भूमिका काय आहे ही विरोधी पक्षाने मांडली पाहिजे। ती न करता फक्त मखलाशी करायचं काम चालू आहे। आंदोलनातल्या काही लोकांकडनं तुमच्या घराची रेकी करण्यात आली अशी ही माहिती मिळते। नाही, मला नाही माहिती, आणि केली असेल तर केली असेल। काय मारून टाकणार आहे? काय करणार आहे? काय करणार आहे? रेकी करून काय करणार? माझ्या घरात येणार, माझ्या घरात येऊन तुम्हाला आरक्षण मिळणार आहे? आणि मी काही कोणाला घाबरत नाही बरं का। तुम्ही रेकी करा नाहीतर आणखीन काही करा, तुम्ही तुमचं काम करता, आम्ही आमचं काम करतोय।